मी 2019ला विधानसभेचा सदस्य म्हणून या विधान भवनामध्ये त्या ठिकाणी पदार्पण झाले आणि 4.5 वर्ष या विधान भवनामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे अनुभव आले आणि खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करण्याची संधी मला ज्या माझ्या मायबाप जनतेने दिली आणि त्या संधीचं सोनं याच विधान भवनामध्ये या करण्याचा मी त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न केला आणि एक समाधानकारक काम येणाऱ्या 4.5 वर्षामध्ये माझ्या हातून झालं। त्यामुळं मी लोकसभेची निवडणूक लढल्यानंतर खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधान भवनात आलो। त्यामुळे आज दर्शन घेतलं मी की ह्याच मंदिराने पवित्र मंदिराने माझ्या समाजासाठी काम करण्यासाठी भरपूर त्या ठिकाणी ताकद दिली, भरपूर प्रेरणा दिली। त्यामुळे आज या ठिकाणी मी दर्शन घेऊन परत मार्गस्थ चाललो। तुम्ही इंग्रजीमध्ये शपथ घेतला, विधान भवनात खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच आलात, काही इंग्रजी संभाषण झालं का? नाही, राज्यामध्ये इंग्रजी संभाषण करायची काय आवश्यकता भासत नाही। त्याला आम्ही 4.5 वर्षामध्ये राज्यात काम केलं, अधिवेशनामध्ये पुढं कुणी इंग्लिशमध्ये कुणी बोललं नाही। या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचं प्रभुत्व आहे, त्यामुळे इथं इंग्लिश बोलण्याचा काही संबंध नाही आहे। खासदार झाल्याच्या नंतर म्हणजे एकंदरीत आपण बघतोय माजी खासदारांनी तुम्हाला इंग्रजीत बोलण्याचं आवाहन केलं होतं, त्यानंतर तुम्ही दिल्लीत बोललो ना, मी दिल्लीत बोललो। आता दिल्लीत जर समोरच्याला जर मराठी भाषा जर लक्षात येत नसेल तर त्यावेळेस मी इंग्रजीमध्ये सुद्धा बोलणारच ना। शेवट जिल्ह्यामध्ये राज्याचा राजकारणाचा ट्रेंडच बदललेला आहे। तर महाविकास आघाडीच्या बाबतीत जनतेला सहानुभूती, कारण महाविकास आघाडीचे नेते मंडळीच राज्यातील शेतकऱ्यांचं हित जोपासू शकतात हे सर्वांचा एक या ठिकाणी विश्वास आहे। चर्चा असते, मला त्या बाबतीतलं माझ्याकडे तरी काय अधिकृत कुठली माहिती नाही। दादांची काही भेट वगैरे झाली विधान भवनामध्ये? विधान भवनात बरेच माझे आमदार सहकारी भेटले, पण प्रमुख नेते मंडळी काही कोणी भेट झाली नाही माझी कोणाशी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।